परभणीमध्ये पोहोचलेत सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार परभणीमध्ये पोहोचलेत। बीड आणि परभणी दौऱ्यावर शरद पवार हे आता परभणीमध्ये पोहोचलेले आहेत। आधी बीडमध्ये थोड्या वेळापूर्वी आपण मसाजोग इथे जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली। त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतल्याची घोषणा केली आणि आता त्यानंतर ते परभणीमध्ये पोहोचलेले आहेत सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी। आता इथे बघूयात शरद पवार काय बोलतात। शरद पवार परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी। सोमनाथ सूर्यवंशी ला पोलिसांनी ताब्यात घेतलं। 14 तारखेला सोमनाथची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। परभणीमध्ये जो काही प्रकार घडला 15 डिसेंबरला न्यायालयीन कोठडीत सोमनाथला हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात नेत असताना सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला असा दावा जो पोलिसांनी केलाय। तर पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय। सोमनाथ सूर्यवंशीचं निधन झालं, मात्र या संदर्भात दावे केले जात आहेत। पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माथे फिरू काढणं, संविधानाची विटंबना करण्यात आली आणि 2 दिवस आंबेडकर अनुयायांनी या संदर्भात आंदोलन केलं आणि मागच्या बुधवारी या आंदोलनाला तर हिंसक वळण लागलं होतं। आंबेडकरी अनुयायांकडून संपूर्ण शहरामध्ये जाळपोळ करण्यात आली, दगडफेक करण्यात आली। या घटनेनंतर पोलिसांनी काहींना ताब्यात घेतलं होतं, त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीला देखील ताब्यात घेण्यात आलं होतं। मात्र सोमनाथ सूर्यवंशीला हृदयविकाराचा झटका आला। 14 तारखेला सोमनाथची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली होती। 15 डिसेंबरला न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथला हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात नेत असतानाच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला असा दावा पोलिसांनी केलाय। मात्र सोमनाथच्या नातेवाईकांनी पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप केलाय आणि यात सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार सध्या परभणीत पोहोचलेत। तर हा संपूर्ण घटनाक्रम नेमकं काय काय घडलं 14 तारखेपासून आणि यामध्ये सूर्यवंशी कुटुंबियांना देखील न्याय हवाय, याच सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी शरद पवार आज परभणीमध्ये आलेत। बीड आणि परभणीतली दोन्ही प्रकरणं संपूर्ण राज्यभर गाजतायत। बीडमधल्या देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आता सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेण्यासाठी शरद पवार पोहोचलेत परभणीमध्ये। परभणीमध्ये एका माथे फिरून संविधानाची विटंबना केल्याचं प्रकरण हे संपूर्ण राज्यभर गाजलं आणि त्यावरून मोठ्या प्रमाणात तोडफोड जाळपोळ करण्यात आली। कुठे याय म्हणलं तर मुंडा पोलीस स्टेशन मध्ये या म्हणले साहेब। निघालो साहेब आम्ही तिथं आल्यानंतर आता हे साहेबांनी जे निर्णय घेतले मुख्यमंत्री साहेबांनी मला मान्य नाही सर। ज्या ज्या लोकांनी माझ्या पोराला 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत जे ज्या माणसांनी मारल्यात, मर्डर केल्यात, खून केल्यात त्यांना फाशीची सजा द्यावे आणि माझं ही मागणी सरकारकडून आहे आणि सजा द्यावा सर। अटक का केली धरणे आंदोलनामध्ये तर काय हा लॉचा स्टुडंट 3rd इयरला तो त्या आंदोलनात सामील पण नव्हता। नंतर बॉम्बिंग ऑपरेशन मध्ये ज्याला पकडून टाकलं आणि 17 तारखेला 17 डिसेंबरला त्याचा पेपर होता तरी त्याला सोडलं लॉचं पत्रकाराचं लायसन होतं त्या मुलाकडे पत्रकाराचं लायसन होतं आणि ते फोटो काढत फोटो काढताना त्यांनी सांगितलं माझ्याकडे पत्रकाराचं लायसन आहे मला मारू नका। नाही म्हणले का कोणी पण असू तुला मारत उचललेलं मार तू सांगूस हा मुलगा त्यांचा कॉन्टॅक्ट होत होता फोनवर आणि अचानक 10 तारखेपासून बाहेर हा भाऊ सोमनाथ तर कॉन्टॅक्टच बंद झाला त्याचा सर आणि आम्ही 30 दिवसातून 3-4 वेळेस कॉल करून बघायचं जसं वेळ भेटत नंबरवरून
कॉल काय लागत होता आणि अचानक रविवारी कामाला गेलो होतो आणि अचानक आमच्या मोबाईलवर फोन आला होता की मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय परभणीच्या आणि तुम्ही पिक्चर वगैरे करून घेतला आईकडून आणि त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा हार्ट अटॅकमुळे मरण पावला, तुम्ही येऊन बॉडी घेऊन जा पुण्याला. आम्हाला तिकडून गाडीवर मॅनेज करायला 1 वाजले होते आणि 1 वाजता आम्ही तिकडून निघालो चाकणवरून आणि पुण्याच्या परभणीच्या जवळ आल्यावर आम्हाला समजली की बॉडी परत तिकडे घेऊन गेले होते औरंगाबादला पोस्टमॉर्टमसाठी. आणि इथं आल्यावर पण आम्हाला मिसकम्युनिकेशन झालं थोडक्यात, कोण म्हणायचं परभणीला, कोण म्हणायचं तिकडे औरंगाबादला बॉडी घेऊन जा. मग आम्ही परभणीमध्ये सध्या शरद पवार आहेत आणि आता तिथे सोमनाथ सूर्यवंशीचे कुटुंबीय सगळी घडलेली हकीकत शरद पवार यांच्या समोर मांडतायत. नेमकं काय काय घडलं? सोमनाथ सूर्यवंशीच्या आईंनी शरद पवारांना विनंती केली आहे की आम्हाला न्याय द्या, ज्यांनी कोणी माझ्या मुलाचा खून केलाय त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनं शरद पवारांच्या समोर केली आहे. माझ्या मुलाची हत्या केली गेली असा आरोप आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा आणि त्यामुळे दोषींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्याच्या आईनं केली आहे. परभणीमध्ये सूर्यवंशी कुटुंबियांना भेटण्यासाठी शरद पवार पोहोचलेत. ते ऐकून घेत आहेत संपूर्ण हकीकत नेमकी काय घडली होती सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांकडनं. 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत माझ्या मुलाच्या सोबत जे काही घडलं त्यात जे कोणी दोषी असतील, ज्यांनी माझ्या मुलाचा खून केलाय त्यांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनं केली आहे. आम्ही त्यांचं ऐकून घेतलं, आम्ही काहीच बोललो नाही. मग औरंगाबाद येथे आलो आम्ही. आमचे प्रतिनिधी विशाल माने परभणीतनं आपल्या सोबत आहेत. विशाल, शरद पवार आलेले आहेत सूर्यवंशी कुटुंबियांच्या भेटीसाठी, काय माहिती? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे काही वेळापूर्वी परभणीमध्ये पोहोचलेले आहेत. त्यांनी न्यायालयीन कोठडीमध्ये ज्याचा मृत्यू झाला होता सोमनाथ सूर्यवंशी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेणं चालू आहे. या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांसोबत ते सध्या माहिती घेत आहेत. एकूण प्रकरण काय झालं, कसं झालं याची माहिती घेत आहेत. शरद पवार हे बोलत आहेत. तो 1 नंबरचा मोठा होता आणि आमच्या पिढीमध्ये शिक्षण घेणारी आमची पहिलीच पिढी. मी चाकणला सर कामाला कंपनी चाकणला. माझं शिक्षण BSc झालेलं आहे. BSc नंतर मला कंपनीत काम लागलं आणि मी कॉर्नी तिथे आहे मी कामाला आणि हा घरीच असतो. आता सध्या कामाला जातो मॉलमध्ये, ते कपड्यांचे म्हणजे तात्पुरते टेम्पररी काम भेटत तो करतो. आणि हा पण भाऊ आहे ना, बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केल्याचे कंपन्यांचं आणि भेटेल ते काम करायचं, बँकेत काम करायचं, जेच्या गाडीवरती वगैरे काम करायचं. म्हणजे औरंगाबादवरून आम्ही पोस्टमॉर्टम झाल्यानंतर बॉडी घेऊन निघालो आणि अंबर नावाचं चौक आहे तिथे आल्यानंतर पोलिसांचा बराच स्टाफ आला असेल आणि पोलीस बॉडी अडवली. आम्ही परभणीला येऊ देत नव्हते आणि आम्ही आमच्या मतावरती ठाम होतो की माझ्या भावाचं जिथं मरण पावलेलं आहे तिथे आम्हाला बॉडी घेऊन जायचं आणि तिथं अंतिम संस्कार करायचा आहे. तरी पण पोलीस काय ऐकतच नव्हते, ते थोडं दबावर टाकले होते आणि अँब्युलन्सचा जो ड्रायव्हर आहे त्याला 2 तास पळवून लावले होते. 2 तासानंतर अँब्युलन्सचा ड्रायव्हर आला आणि तो एकदम घाबरत होता गाडीमध्ये बसायला. तो तयारच नव्हता गाडी ड्रायव्हिंग करायला. मग IPS अधिकारी आले, आम्ही पण भरपूर विरोध केला. त्यांना सांगितलं की साहेबांना आम्हाला परभणीलाच घेऊन जायचं बॉडी तिथे जाऊन, तरी पण ते ऐकत नव्हते. मग IPS अधिकारी आले आणि ते आईला बोलले की मावशी परभणीमध्ये भरपूर लोक जमलेले आहेत, जर काय राडायला सांगितलं की साहेबांना आम्हाला परभणीलाच घेऊन जायचं बॉडी तिथे जाऊन, तरी पण ते ऐकत नव्हते. मग IPS अधिकारी आले आणि ते आईला बोलले की मावशी परभणीमध्ये भरपूर लोक जमलेले आहेत, जर काय राडा झाला तर तुम्ही त्याची जिम्मेदारी घेणार का? मग माझी आई बोलली त्यांना, साहेब माझा मुलगा अरेस्ट झाल्यापासून, अटक केल्यापासून ते मरेपर्यंत तुम्ही मला कसलंच माहिती दिलं नाही, कसला कॉल केला नाही, काय नाही. मग त्याची जिम्मेदारी कोण घेणार? माझा मुलगा मेला, त्याची जिम्मेदारी तुम्ही घ्या, छाती ठोकून सांगा की मी जिम्मेदारी घेतो. माझी आई बोलली मी इथूनच गाडी घेऊन बॉडी घेऊन माझ्या गावात जाते म्हणले. त्याचा अधिकारी तिथून उठून गेले. मग थोड्या वेळाने आम्ही आलो परभणीला. आम्ही सर इथे एवढं प्रेशर क्रिएट केलं, 2 तास अडवले आम्ही. कलेक्टरवर SP वर एवढं प्रेशर क्रिएट केलं, इथं आल्याशिवाय एकच मिनिट बोलतो. आणि आणखी एक संशयास्पद आहे.
जेव्हा PCR मधून MCR झालं, जेलमध्ये घालताना शासकीय दवाखान्यात त्याच्या तपासणी केली नाही, पोलीस स्टेशन मध्येच त्याची तपासणी केली, नानलपेठ पोलीस स्टेशन. ते एक संशयास्पद. मला एक म्हणायचंय, माझा मुलगा तुम्ही अटक केलाय, मला सांगाय काय नाही, मला त्या सांगाय नाही. माझ्या मुलाला तुम्ही 4 दिवस कोठडीमध्ये बंद करून ठेवला, माझ्या मुलाचा मर्डर केला, माझ्या मुलाला मारहाण केला, जीव घ्या.